नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात पाहू शकता महत्त्वाची माहिती आलेली आहे. तिसरा टप्पा पात्र यादी संदर्भातची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुढे पाहणार आहोत बघा, सर्वांना 4,500 रुपये मिळणार त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. त्यासोबतच 42 लाख महिलांना पैसे मिळणार नाहीत ही देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा, संपूर्ण माहिती कळून जाईल. सर्वात अगोदर सर्व महिलांना सूचना आहे, लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असते. आपल्या चॅनलवर तुम्हाला त्या ठिकाणी माहिती दिली जात असते. तर सर्व महिलांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचे. तिसरा टप्पा पात्र यादी संदर्भात महत्त्वाची माहिती आपण पाहूया. त्यासोबतच सर्वांना 4,500 रुपये मिळणार आहे त्याची देखील माहिती आणि 42 लाख महिलांना पैसे मिळणार आहे त्याची देखील माहिती पाहणार आहोत. सर्वात अगोदर आपण माहिती ह्या ठिकाणी पाहूया. 42 लाख महिलांना पैसे मिळणार नाहीत. तर सर्वात लगेच सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आहोत. पाहू शकता 42 लाख महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नाही. बघा, 42 लाख महिलांचे आधार जी बँक खाते जे आहेत ते त्या ठिकाणी आधारशी लिंक नाही. मग महिलांना पैसे कसे येणार? भरपूर महिला कमेंट बॉक्समध्ये म्हणतात आम्हाला पैसे मिळाले नाहीत, किंवा मग भरपूर महिलांना त्या ठिकाणी पैसे देखील मिळालेले आहेत. आणि आपण एक सर्वे देखील आपल्या चॅनलवर घेतला होता. त्यामध्ये जर आपण पाहिलं असेल तर जवळपास 41% महिलांना पैसे मिळाल्याचं होतं आणि 57% महिलांना पैसे नाही मिळाले असा तो सर्वे त्या ठिकाणी होता. अशा पद्धतीने सर्वे घेतले पाहिजेत का? तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर बघा, भरपूर महिला अजून पैसे मिळण्याच्या बाकी. त्यामध्ये पाहू शकता 42 लाख महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नाही. आता बघा, ह्या 42 लाख महिलांचे खाते जर आधारशी लिंक नसेल तर महिलांना पैसे कुठून येतील? सरकार जे आहे ते सरकार ते बँकेकडे पैसे पाठवत असतं. बँक त्या माध्यमातून बँकेला त्या ठिकाणी सरकार सांगतं की एवढ्या महिलांची यादी आहे, ही यादी आहे, या यादीच्यानुसार महिलांना पैसे पाठवा. या यादीमध्ये ज्या ज्या महिलांचे आधार कार्ड आहे, नावं आहेत, बँक खाते आहेत, त्या महिलांना पैसे पाठवा. आता हे पैसे DBTच्या माध्यमातून येतात. तुम्हाला माहिती आहे DBT म्हणजेच काय? तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होतो. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर कशाच्या माध्यमातून? डायरेक्ट तुमचा आधार कार्ड नंबरला जो बँक अकाउंट लिंक असेल त्या बँकेला पैसे जमा. अशा पद्धतीने ही प्रोसेस असते. आधार कार्ड नंबर बँक जे लिंक असेल त्या बँकेला पैसे जमा होतात. ठीक आहे. आता बघा, 42 लाख महिलांचे बँक खाते लिंक नाही. सरकार काय करणार आहे? सरकारने ती यादी बँकेकडे पाठवली. बँकेला सांगितलं आधार कार्ड असेल त्या आधार कार्डला जेवढे बँक खाते लिंक आहे तेवढ्या बँक खात्यामध्ये पैसे टाकून द्या. 3,000 रुपये पाठवलेले आहेत. बघा, 3,000 रुपये पाठवलेले आहेत सरकारने. परंतु अजूनही 42 लाख महिला आहेत, त्या महिलांची ह्या ठिकाणी बँक खात्याचं लिंक नाही. बघा, यामध्ये महत्त्वाची माहिती, या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या महिलांना रक्षाबंधनाच्या अगोदर प्रति महिना 1,500 रुपये याप्रमाणे लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत साधारण 1.5 कोटी महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे जे काही पैसे ते एकूण 3,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. साधारण 40 ते 42 लाख महिलांच्या बँक खात्याला त्यांच्या आधार नंबर लिंक नाही. बघा, 40 ते 42 लाख महिलांच्या आधार लिंक नाही. सरकार कुठून पैसे, सरकार जे आहे ते सरकार कसे पैसे पाठवणार? जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं, महिलांनी देखील या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे. आपला आधार लिंक आहे किंवा नाही ते चेक केलं पाहिजे. तुमचं लिंक आहे किंवा नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्यामुळे या महिलांचा अर्ज मंजूर होऊन देखील त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे बँक सेटिंगची प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे. एकदा आधार आणि बँक खाते एकमेकांशी लिंक झाले की या पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तो दिला जाणार आहे. बघा, लाभ तुम्हाला दिला जाणार आहे, परंतु तुमचं अकाउंट जे आहे ते लिंक असायला पाहिजे तर तुम्हाला लाभ मिळेल. कारण सरकार जी यादी पाठवली ते बँकेकडे, यादी पाठवल्यानंतर पैसे देखील पाठवले जातात आणि सरकार त्या ठिकाणी सांगतं हे आधार कार्ड क्रमांक आहे, त्या आधार कार्ड क्रमांकाला जे बँक अकाउंट लिंक असेल त्या बँक अकाउंटला पैसे जमा करा. तुमचं लिंक नसल्यामुळे तुम्हाला पैसे मिळत नाही. हा महत्त्वाचा प्रॉब्लेम महिलांसाठी आहे. ज्या ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. ज्यांना मिळाले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे. आता 4,500 संदर्भाची काय महत्त्वाची माहिती ती पाहूया. तर बघा, या महिलांना मिळणार 4,500 रुपये. पाहू शकता, दरम्यान ज्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात एकूण 3,000 रुपये मिळालेले नाहीत त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे एकूण 4,500 रुपये दिले जातील. बघा, ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळालेला नाही त्या महिलांना 4,500 रुपये एकूण दिले जाणार आहेत. एकाच वेळी 3 हप्ते. पैसे खात्यात जमा होण्यासाठी महिलांचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे अत्यंत गरजेचं आहे. मी तुम्हाला आताच दाखवलेलं आहे. 42 लाख महिलांचं लिंक नाही, त्यामुळे त्या महिलांना पैसे मिळत नाही. जर तुमचं लिंक नसेल तर तुम्हाला देखील पैसे मिळणार नाही. बघा, अत्यंत गरजेचं आहे. अनेक महिलांचे खाते आधारशी लिंक नसल्यामुळे त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होत नाही. बघा, या ठिकाणी पाहू शकता, अनेक महिला ज्या आहेत त्या महिलांच्या आधार खातेच लिंक नाही, त्यामुळे पैसे कसे येणार? आधार लिंक झाल्यास पैसे जमा
होणार आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेनुसार 30 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. तसेच ही योजना जी आहे ती अशीच पुढे सुरू राहणार असल्याची मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी विविध ठिकाणी जाहीर सभांमध्ये सांगितले. तर पाहू शकता बघा, 31 ऑगस्टपर्यंत ह्या ठिकाणी मुदत होती. 31 ऑगस्टपर्यंत काय मुदत होती? ज्या महिला 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करतील त्या महिलांना जुलै ऑगस्टचे पैसे मिळणार होते. ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करतील त्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार नाहीत. सर्व महिलांनी हे लक्षात घ्यायचे. आता बघा, तिसऱ्या टप्प्याच्या संदर्भात आपण पाहूया. तिसरा टप्पा जो आहे तो त्या ठिकाणी नाशिकमध्ये आयोजित केला जाणार आहे. नाशिकमध्ये तो आयोजित केला जाणार आहे. त्या संदर्भाचा स्पेशल व्हिडिओ सकाळी टाकलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्यामध्ये डिटेलमध्ये माहिती तुम्हाला मिळून जाईल. सर्वात महत्त्वाची माहिती होती बघा, फास्टमध्ये माहिती अशा पद्धतीची असते. बघा, जाणून घ्या. बहुतेक महिलांचं त्या ठिकाणी असतं शॉर्टमध्ये सांगा. तर बघा, शॉर्टमध्ये माहिती जी सांगायला गेलं तर अशा पद्धतीने ती असते. आता तुम्हाला शॉर्ट आवडते की लॉंग व्हिडिओ आवडतो ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.